नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण वादा जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। नाशिक इथल्या माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नाशिकमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती दराडे यांनी शिंदे यांना दिली। मंत्री आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये देवखेळ या वेब सीरीजवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। या वेब सीरीजला कोकणातून तीव्र विरोध सुद्धा केला जातोय। कराड तालुक्यामध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। त्यामुळे वडगाव हवेलीच्या मतदान केंद्र परिसरामध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला होता। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यानं हा वाद आता मिटलेला आहे। कर्जत तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजपचे बाहेरील कार्यकर्ते गावामध्ये आल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे। दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद अखेर शमलाय। बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानं नवी मुंबईतील तुर्भे इथं कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या मागणीला शासन मान्यता मिळालेली आहे। प्रकल्प उभारण्यासाठी साधारण 1800 ते 2000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जातं। मालेगाव पालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो यांची निवड करण्यात आली आहे। शेख नसरीन बानोंनी महापौरपद पदासाठी 43 मतं मिळवलेली आहेत, तर शिवसेनेनं 25 मतांनी शिवसेनेच्या घोडकेंचा पराभव झाल्याचं समजतं। मुंबई महापौर पदाची निवडणूक बिनविरोधपणे होणार आहे। ठाकरे गट महापौर पदाचा उमेदवार देणार नाहीये असं समजतंय, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे। उपमहापौर निवडीवरून शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी आहे। निवड प्रक्रियेवरून काही शिवसेना नेते नाराज असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। परिषद आणि समिती निवडणूक एकतर्फी आहे। विरोधक कुठेच दिसत नाही। निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं आहे। विरोधकांनी शस्त्र टाकलेत, पण परिषद आणि समिती निवडणुकांमध्ये आमचाच विजय होणार असल्याचं सांगण्यात येते। सिंधुदुर्गामध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला। अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणी पडलेले यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली। तानाजी सावंत यांच्या आवाजातील पैसे वाटपाबाबतचा कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतोय। ऐन मतदाना दिवशी पैसे वाटपासंदर्भातले हे संभाषण असल्यानं मोठा संभ्रम निर्माण होतोय। दरम्यान ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याची बातमी आता मिळतेय, मात्र याबाबत चौकशीची सुद्धा मागणी करणार असल्याची भूमिका सावंत यांनी दिली। गिरीश महाजनांनी संकटमोचन या शब्दाचा अर्थ सांगितलाय। महाराष्ट्रामध्ये आलात तर त्यामध्ये महाकुंभ होतो। महाकुंभामध्ये उडी घ्या आणि बिबट्या आला तर जाळी घेऊन उभा राहतो, त्यामुळेच मला संकटमोचक असं म्हणतात, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं। आणि यानंतर घेऊयात काही शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून। मुंबईतील सुप्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले। वसंत ऋतूची चाहूल लागताच मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीनं मुंबईतील बायकाळा उद्यानामध्ये मुंबई फ्लॉवर शो आयोजित करण्यात येतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही या फुलोत्सवाला सध्या प्रत्येकाचा प्रतिसाद मिळतोय। मुंबईकरही त्याला भरघोस प्रतिसाद देतात। या प्रदर्शनात सुमारे 5000हून अधिक झाडं आणि रोपं पाहता येणार आहेत। मुंबई लोकलमध्ये एका पुरुषानं बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यामध्ये प्रवेश केलाय। मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावरचा हा सगळा प्रकार आहे। महिलांमध्ये प्रवाशांच्या लक्षात येताच गोंधळ उडाला आणि त्यामुळे महिला सुरक्षेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फरार झालाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये विशेष व्याख्यानमालाचं आयोजन करण्यात आलं।
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। याशिवाय या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानही आणि इतर बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। समाजानं सज्जन शक्तीचं अनुसरण करायला हवं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे। भारत जगाची महाशक्ती नाही तर विश्वगुरू बनणार आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 2027 साठी तांत्रिक सल्लागार समिती गठीत करण्यात आली। पाणी स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी वॉश या समितीच्या अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक करतील आणि IIT मुंबई, युनिसेफ, वर्ल्ड बँकसह तज्ञांचा सुद्धा या समितीमध्ये समावेश असेल। भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानं आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढल्याचं चित्र आहे। आणि यानंतर घेऊयात काही गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। साताऱ्याच्या कराडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला गालबोट लागले। कराडमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। पैसे वाटप करत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्याला रोखल्याचा दावा सुद्धा भाजपने केला। या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये पिंपळगाव बुद्रुक येथील भूसंपादन प्रकरणामध्ये वाढीव मोबदला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाच्या तिजोरीवरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। जळगावच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात न्यायालयानं 17 अर्जदार शेतकरी आणि 4 वकिलांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्याचे आदेश दिले। रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती सातत्यानं नैसर्गिक संकट तसंच वादळी वाऱ्याचा फटका बसतो। या संदर्भामध्ये केळी पीक विमा मिळावा अशी अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर मार्गावरती सध्या नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली। प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतो। या वाहतूक कोंडीमुळे येवले तर नागरिक त्रस्त झाले आहेत। लवकरात लवकर बायपास करावा अशी मागणी करण्यात येते। धुळे शहरातील पारोळा रोडवरील अनवर नाल्यामध्ये एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला। या मृतदेहाची सध्या ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जळगावमधील रावेरजवळ 2 दुचाकींची धडक झाली आहे। यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या परिसरामध्ये सध्या शोककौल परिस्थिती निर्माण झाली। संतनगरी शेगाव येथे गजानन महाराज मंदिर परिसरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रगट दिनाच्या पार्श्वभूमीवरती मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी मांदियाळी सुद्धा पाहायला मिळते। भुसावळ येथून मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्यांची मागणी करताना पाहायला मिळते। खानदेशातून नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। मात्र स्वतंत्र रेल्वे गाड्या नसल्यानं रेल्वे गाड्यांची मागणी सध्या जोर धरू लागली। यवतमाळ जिल्हा नियोजन विकास मंडळाची सध्या बैठक होतीये। पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विकास कामांसाठी निधी नियोजन तसंच वितरण आणि विविध विभागातील प्रलंबित कामांवरती चर्चा करण्यात आली। सुमारे 600 कोटी रुपयांचं प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी सुद्धा देण्यात आली। शिरपूर शहरामध्ये कृषी प्रदर्शन घेण्यात आलंय। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळालं। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कृषी प्रदर्शन घेण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 10वी ते 12वी या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण बैठक झाली। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल। परीक्षा केंद्रांबाहेर शिक्षकांना उपद्रवी लोकांपासून संरक्षण मिळावं यासाठी कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्याचे आदेश देण्यात आले। समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झालाय। ट्रकनं अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीरतः जखमी झाला। या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली आहे।
देवळी इथं पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. आमदार राजेश बकाने यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. भंडारामध्ये उन्हाळी धान रोवणी सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी धान लागवडीच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शेतशिवार गजबजून गेले. लातूरच्या जळकोट तालुक्यातील मौजे मेवापूर येथील मतदान केंद्रांवरती कर्तव्यावर असलेल्या निवडणूक आयोगाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना गावातील वयोवृद्ध 12 मतदारांचं मतदान बोगस करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शांताबाई आतवाळे यांच्या मुलानं बोगस मतदान करून घेणाऱ्या अधिकाऱ्याला चाप विचारलेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जालन्यामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 15 ते 20 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जुना जालना परिसरामध्ये घडली असून शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये विषबाधा झालेल्यांवरती उपचार सुरू आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी लाखांदूर राज्य मार्गावरती अवैध वृक्षतोड करण्यात आली. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दिल्यानंतर विभागाला जाग आली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मात्र मागील 4 दिवसापासून रस्त्यालगतची झाडं तोडण्यास बांधकाम विभागाची चूक संमत होती का असा प्रश्न सुद्धा नागरिक आता विचारू लागले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना राडा घातला. भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड केली. अनिल चोरडिया असं या ठाकरे गटाच्या उमेदवाराचं नाव असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चोप दिला. बनावट मतदान कार्ड घेऊन थेट मतदानासाठी दाखल झाला. आगूर इथं बनावट मतदाराला पकडण्यात यश आलेलं आहे. धुळे शहरातील काळेश्वरी मंदिरामध्ये काळूबाई देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला. या विविध कार्यक्रमांनी सुद्धा या कार्यक्रमाला चारचांद लावले. यावेळी काळूबाई देवीला 56 भोगांचा नैवेद्य सुद्धा यावेळी दाखवण्यात आला. बीडच्या केज शहरातील 1952 साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची शाळा सध्या विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडली होती. बंद पडलेली शाळा पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांनी त्यासोबतच माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा निर्णय घेतला. ही जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. करकममध्ये अमरजित पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. वाशिम लागत असलेल्या अनसिंग येथील जिजामाता हॉस्पिटल जवळ सध्या विद्युत ट्रान्सफॉर्मरनं अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. परिसरातील नागरिकांना विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये. सातारा तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या कृष्णानगर या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी या 2 गटातील समर्थकांमध्ये वादावादी झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाणगाव इथे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरात मतदानादरम्यान धक्काबुक्कीची घटना घडली. अंबाई गटामध्ये भाजप उमेदवाराच्या समर्थकांमध्ये वाद झाला. मात्र नाणेगाव इथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येतो. त्यामुळे या प्रकारावर सध्या काही काळ तणावाचं वातावरण होतं आणि पोलिसांनी सुद्धा पडदा टाकला. मालेगाव नगरपालिकेच्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्टमध्ये 20 जण असल्याची माहिती समोर आली. माजी आमदार आसिफ शेख हे सुद्धा याच लिफ्टमध्ये अडकले होते असं समजतंय. रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आलाय. देवाची वाडी इथल्या बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान करण्यात आले. या प्रकरणी संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परभणीच्या पाथरीतील मतदान केंद्रांवरती गोंधळ निर्माण झालाय. काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी चाकून वार केल्याचं काही जण जखमी झाल्याचं सुद्धा समजतं. कोल्हापूरमध्ये भरधाव कारनं दुचाकीला उडवल्याची घटना घडली. कारनं चौघांना उडवल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये कार उलटली असून यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या घरी जल्लोष करण्यात आलाय। खरीवाडी या त्यांच्या मूळ गावी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। वर्षभरात 250 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले। आगामी काळामध्ये लग्न सराईत बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं समजतं। शिरूर तालुक्यातील टाकळी आजी जिल्हा परिषद गटातील पिंपरखेड इथे माजी आमदार पोपटराव गावडे आणि